बापरे, इतके माणसं हुशार पाहिजे आले त्यांना ते मिळत, जे जेवण करता आले त्यांना जेवण मिळत, जे कीर्तन करता आले ते थांबले. पण महाराज, मी तुमचा सूड घेणार नाही. 8:30 वाजले म्हणून एकदा मोठ्या ज्या माऊलीच्या भेटी करताना माऊलीची भेट झाली का नाही, गरुडाला पाठवलं, कुंडलिकाला सांगितलं, माऊलीला ब्रह्मचैतन्यातून ज्ञान चैतन्य बाजूला काढून गरुड येतो फडाकारी नाभी नाभी म्हणे थोडे माऊली आले. आणि मग त्रयोदशीच्या दिवशी दुपारी कान्होराज पाठकाचं कीर्तन आणि नारायण महादा गोंदा नामदेवराया सहित जी समाधी दिली तिला संजीवन समाधी म्हणतात. हे संजीवन समाधीला आप जे दर्शन घेतो, आजही तुम्हाला माऊली भेट देऊ शकता. तुमची श्रद्धा असेल तर, तुमची भक्ती असेल तर, म्हणून प्रेमानं माऊलीनं अशीच संस्थांवर कृपा करावी आणि अख्ख्या जगामध्ये, महाराष्ट्रापुरतं भारतापुरतं सांगत नाही, जगामध्ये ज्ञानोबा तुकाराम हे नाव गाजलं पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर